नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद भरती 2023 गडचिरोली पदभरती 2023 आरोग्य विभाग जिल्हा परिषद गडचिरोली। पदाचे नाव आरोग्य सेवक पुरुष 50% हंगामी फवारणी कर्मचारी बिगर आदिवासी क्षेत्र। सामाजिक प्रवर्गाचे नाव आहे खुला सर्वसाधारण आणि पदसंख्या आहे एकूण 10। तर बघा DV साठी म्हणजेच कागदपत्र पडताळणीसाठी लिस्ट जाहीर झालेली आहे आणि एकूण 10 जागा आहेत। एकूण खुल्यासाठी सर्वसाधारणसाठी एकूण 16 उमेदवार हे बोलवण्यात आलेले आहे आणि जे लिस्ट लागलेली आहे ती टॉप टू बॉटमच लागलेली आहे। तर बघा त्यानंतर अंशकालीन पदवीधर 2 जागा आहेत, एक उमेदवार बोलवलेला आहे। त्यानंतर बघा प्रकल्पग्रस्त 1 जागा आहे, 3 उमेदवार बोलवण्यात आलेले आहे। त्यानंतर माजी सैनिक पदसंख्या आहे 2 आणि 2 उमेदवार बोलवण्यात आलेले आहे। त्यानंतर बघा खुला खेळाडू 1 संख्या आहे पदाची आणि 3 उमेदवार या बोलवण्यात आलेले आहे। त्यानंतर पुढे बघा अनुसूचित जाती म्हणजेच SC पदसंख्या एकूण 4 आणि विद्यार्थी बोलवण्यात आलेले आहेत 13। ठीक आहे। त्यानंतर पुढील अनुसूचित जातीसाठी अंशकालीन पदवीधर बघा उपलब्ध नाही आहे। ठीक आहे, पदसंख्या आहे 1। त्यानंतर बघा माजी सैनिक सुद्धा उपलब्ध नाही आहे, पदसंख्या आहेत 1। पुढे बघा अनुसूचित जाती सर्वसाधारण जमाती आहे 3 जागा आहे बिगर पेसामध्ये आणि एकूण उमेदवार बोलवण्यात आलेले आहे 7। ठीक आहे। पुढे बघा विमुक्त जाती सर्वसाधारण 1 जागा आहे, टोटल विद्यार्थी बोलवण्यात आलेले आहे 3। पुढे बघा भटक्या जमाती सर्वसाधारण 1 जागा आहे आणि टोटल विद्यार्थी बोलवण्यात आलेले आहे 3। पुढे बघा भटक्या जमाती सर्वसाधारण 2 जागा आहेत आणि 7 उमेदवार हे DV साठी म्हणजे कागदपत्र पडताळणीसाठी बोलवण्यात आलेले आहे। भटक्या जमाती सर्वसाधारण 1 जागा आहे, एकूण उमेदवार बोलवण्यात आलेले आहे 4। त्यानंतर बघा विशेष मागासवर्ग प्रवर्ग म्हणजेच SBC 1 जागा आहे, टोटल 3 विद्यार्थी बोलवण्यात आलेले आहे। पुढे बघा EWS सर्वसाधारण पदसंख्या आहे 3 आणि टोटल विद्यार्थी बोलवण्यात आलेले आहे 8। पुढे बघा EWS माजी सैनिक 1 जागा आहे आणि उमेदवार उपलब्ध नाही आहे। ठीक आहे। त्यानंतर पुढे बघा इतर मागासवर्ग म्हणजेच OBC एकूण 7 जागा आहेत, उमेदवार बोलवण्यात आलेले आहे 19 विद्यार्थी बोलवण्यात आलेले आहे। त्यानंतर बघा इतर मागासवर्ग अंशकालीन उमेदवार उपलब्ध नाही 1 जागा आहे। त्यानंतर OBC साठी माजी सैनिक 1 जागा आहे, उमेदवार उपलब्ध नाही आहे। त्यानंतर बघा सामाजिक प्रवर्गाचे नाव आहे अपंग LV1 DHH1 पदसंख्या आहे 2 आणि यासाठी 2 उमेदवार बोलवण्यात आलेले आहे, एक LV SC आणि DHH OBCचा उमेदवार बोलवण्यात आलेला आहे। ठीक आहे। आता हे महत्त्वाची टीप बघा, टीप खूप महत्त्वाची असते कोणत्याही DV साठी। बघा वरील प्रमाणे प्रकाशित करण्यात आलेले यादी केवळ दस्तऐवज पडताळणीकरता असून ती केवळ दस्तऐवज पडताळणी पर्यंत मर्यादित आहे। याचे उद्देश जास्तीत जास्त उमेदवारांची दस्तऐवज पडताळणी करणे हा आहे, परंतु दस्तऐवज पडताळणीनंतर उमेदवाराची अंतिम निवड व प्रतीक्षा सूची ही सामाजिक व समांतर आरक्षणानुसार प्रसिद्ध करण्यात येणार असल्याने उमेदवाराचे निवडीतील व प्रतीक्षा सूचीतील स्थानात प्रवर्गात बदल होऊ शकतो। तर ही यादी तुम्हाला बघायची असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे, लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। तर या व्हिडिओ इथपर्यंतच। अशाच प्रकारे नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या।